व्हिडिओग्राफर आणि प्रिया कॅमेरा कॉन्शियस. ट्रिप तर लईच भारी होते रे, म्हणजे फुल कडक 2 किस्से असे घडले ना त्याच्याने मी ती ट्रिप आयुष्यात कधी विसरणार आहे. आणि कवट्या तर शक्यच नाही विसरणं. कसं कवट्याच्या फॅमिलीची वेगळी रूम होती, त्याच्यात तो सोहम आणि मामा आणि मामी असे राहत होते, आणि आमच्या फॅमिलीची रूम सेपरेट ऍडजॉइनिंग रूम्स होते. आणि मी एकदम वरती झोपायचं. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर काय होतं की डुप्लेक्स टाइप्स होतं, पण फक्त वरच्या फ्लोअरला फक्त बेड होते आणि वरच्या फ्लोअरला एक दार होतं ज्याच्यानी ह्याच्या रूमला ऍक्सेस होता वरच्या साईडला. आणि आमच्या सेम त्याच्या साईडला पण होतं ऑफकोर्स. आणि खाली बेड, मास्टर बेडरूम, फुल स्वीट बीट सगळं, बाल्कनी बिल्कनी सगळं भारी. आणि बुलीज काय बुलीज भाऊ, बुली झाल्यामुळे तू आत्ता तुझा कॅरेक्टर बिल्ड झालाय. अरे मी तुला सांगतो, आम्ही होतो इकडे राहत होतो आणि एक रात्र अशी की लाईट गेले रे आणि खूप उकडायला लागले प्रचंड. मग आम्ही म्हणलं, मी आणि सोहम, तसं सोहम प्रचंड हुशार होते आहे रादर, आणि मी हरामखोर म्हणजे प्रॉपर नालायक वात्रट पोरगा. म्हणजे ते म्हणतात ना, रस्त्यावरती चालताना कोणी रॅन्डम दिसलं तर, म्हणजे एक घोडा चालत असेल आणि हे या माणसाने लिटरली केलंय. हे एव्हीजनी ऑन रेकॉर्ड सांगतो, हे एव्हीजनी खरंच केलेलं आहे. KNPच्या इथे जे घोडा चालवणारी लोक असतात आणि म्हणतात की राईड देतात, ते बघ ना की 50 रुपयाला एक चक्कर मारून आणतात घोड्यावरती. ह्या माणसानी बाजूने 2 व्हीलर घेतली आहे त्याच्या बाजूला आणि त्याला घोडावाल्याला विचारलंय, दादा किती हॉर्स पॉवर देतो. असा माणूस हा. एक फार छान शब्द आहे, पण मला तो इथे बोलता नाही. मी तुला सांगतो पुढे काय झालं. तर कवट्या लहान होता रे, तो गेला झोपायला आणि मी आणि सोहम आपलं किती भिकार सावकार खेळणार आहे दोघं. मामी म्हणलं, कवट्या झोपलाय ना, जरा मस्ती करूया. तर पटकन सोहम म्हणला की करायची ना मस्ती, तर प्रॉपर मस्ती करायची. म्हणलं डन डन बॉस डन. अरे हा झोपला होता वरच्या फ्लोअरवरती आणि आम्ही नाही का हळूच दार उघडला. आता ॲडजॉइनिंग रूम्स म्हटल्यावरती आणि वरच्या फ्लोअरला पोरच राहतात म्हणून आम्ही ती रूम, ते दरवाजा कधी लॉकच केला नव्हता. आणि आम्ही उघडला दरवाजा हळूच आणि सोहमनी हातात टूथपेस्ट घेतली आणि म्हणलं, आता भाऊ आज तर उद्या कवट्या मिंटी फ्रेशच उठणार. म्हणून झोपलेल्या असं सोज्वळ बाळ ते जे झोपलं होतं. आणि तेव्हा माझं एक ते कॅरेक्टर होतं, मी खूपच छोटा होता. आय वॉज टायनी लिटरली. केस पण असे एकदम चकोट, एकदम गोड दिसणारं सोज्वळ बाळ होतं. खरंच घाण केलेली आहे. झोपला आणि कवट्या पाठीवरती झोपला होता असा. तर म्हटलं आता मस्ती. झोपला कवट्या आणि पटकन भाऊ आम्ही त्याला हे लावून टाकलं टूथपेस्ट तोंडाला आणि हळूहळू फासले रे, की म्हणजे उठायला नको नाही का. आणि त्यांनी मध्ये असं जरा तो असं त्यांनी डोळे मिचकले. म्हटलं अरे काय नाही, झोप बाळा म्हणून अजून प्रॉपर फासली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आग आगून उठलं रे. अरे गार पडलेला रे अख्खा चेहरा. तू किती लहान होता रे तेव्हा? 5वीत असेल. तेवढा पण नव्हतो. ओ माय गॉड, मी आणि सोहम एवढे हसलोय ना यार. क्या दादाने आणि ह्यानी म्हणजे बुली इज खरंच म्हणजे त्याच्या अंडरस्टेटमेंट आहे, म्हणजे त्याच्याहून वरचा काहीतरी शब्द असणार आहे याच्याकरता. एवढा ट्रॉमा दिलेला. पेट प्रोजेक्ट. पेट प्रोजेक्ट. बट आय वॉज अन एक्सपेरिमेंटल रॅट.
अरे तुला अरे तुला सांगतो एक गंमत अजून. अरे मी जिकडे जुन्या घरी राहायचो ना तिकडे एक दत्त मंदिर होतं, त्याच्या बाजूला मोठं ग्राउंड होतं. लहानपणापासून मोठा तिकडेच झालोय मी. खरं तर जेवढं केवढं माझ्या स्पोर्ट्समध्ये आणि ऍक्च्युअल मेंटल डेव्हलपमेंट मोस्ट ऑफ इट पण जी झाली ना ती खरं त्या ग्राउंडवरच्या ऍक्टिव्हिटीजमुळेच झाली. आणि म्हणजे मस्त होतं ग्राउंड, भारी होती, तिथली लोक पण भारी होती. DM ग्राउंड असं नाव द्यायचं आम्ही. तर मी आणि अर्णव म्हणून माझा एक खूप चांगला मित्र आहे, तो माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायचा. तर आम्ही तिकडे आमच्या वयातले पॉप्युलर किड्स होतो तेव्हा. आणि कवट्या जेव्हा माझ्याकडे राहायला यायचा किंवा रात्री जेवायला यायचा तर आम्ही लपाछुपी खेळायला जायचो तिकडे रेग्युलरली. आणि करेक्ट. आणि विषय काय झाला की ह्याला एरिया फार एकतर माहित नाही आणि 6 ते 8च पोरं होती खेळायला. आणि कवट्या नवा गडी नवा राज्य, तू इकडे राहतच नाही म्हणून तुझ्यावर राज्य, सगळ्या स्कीमा नाहीये त्या पण स्कीमा. मग कवट्या म्हटला अरे नाही रे उतरून घेऊ वगैरे. तर मग मला आठवतं की माझ्यावरती स्कीम कशी पडली. आता मला कळतंय की मी किती मंद होतो खरंच. काय होतं सगळी पोरं, एक 4-5 पोरं होती, सगळे दत्त मंदिराचे तिथे कट्टा आहे, म्हणजे यू हॅव टू जम्प ऑफ टू गेट ऑन टू द ग्राउंड. त्या कट्ट्यावर बसलेली. काय मी थांबलोय, काय खेळायचं डिसाईड झालं, लपाछुपी खेळायची. भोज्जा का लपाछुपी काहीतरी ठरलं. आणि म्हणले असं एकमेकांकडे बघितलं आणि म्हणले जे कोण इकडे कट्ट्यावरती बसले ते सगळे लपायला जाणार. म्हणलं अरे, आणि मी एकटा उभा होतो रे, कारण आलेलो. आणि आमचं काय पटकन ना इशारे केले की उतरून घ्यायचं म्हणतोय, तर पटकन सगळ्यांनी काळ टाका. तर मग सगळ्यांनी ऐकलं, नशिबाने ऐकलं. तेव्हा सगळ्यांनी काळ टाकलं आणि ह्यांनी एकट्याने पांढरं टाकलं रे. ह्याच्यावरती आलं राज्य. तर म्हटलं खरं तर ऍक्च्युली सुटायला पाहिजे रे, मी पांढरा एकटा होतो, मी सुटायला पाहिजे. नाही पण मेजॉरिटी विन्स म्हणून तुझ्यावरती राज्य आलं रे. तर मग ह्याचं झालं. आणि हा गेला राज्य घ्यायला, काय 80, 90, 100 मी आलो वगैरे सगळं झालं बरं का. कुठे आलास मित्रा, आम्ही घरी सगळे आपल्या घरी रे. अरे सगळे आपापल्या घरी लपले. आणि आम्ही प्रॉपर खातोय रे धप्पाधप, मंचुरियन खा, हे खा ते खा. कारण जनरली अरे तुला मी सांगतो. आणि एक मिनिट, दत्त मंदिरापासून याची बिल्डिंग थर्ड बिल्डिंग लेफ्ट पासून थर्ड बिल्डिंग, दत्त मंदिरापासून याची बिल्डिंग थर्ड बिल्डिंग. ती अलाउडच नव्हती लपायला. द मॅक्स वॉज सेकंड बिल्डिंग, जो त्यांचा मेन जो ह्याच्या बाजूची जी अर्णव जिथे राहायचा ती बिल्डिंग. म्हणलं ठीक आहे भाई, मॅक्स टू मॅक्स हे लोक त्या कोपऱ्यापर्यंत जातील अर्णवच्या बिल्डिंगच्या. मी 15 ते 20 मिनिटं का मोर दॅन दॅट मी ती अख्खी बिल्डिंग 4 वेळा गोल अरे सगळे डक्ट बीक सगळं बघून, गाडी खाली बघितलं रे. आणि पर गाडी 12-13 गाड्या असतील त्या बिल्डिंग मध्ये. सगळ्या गाड्यांच्या खालती गुडघ्यावरती बसून वाकून झोपून बघितलं, कोणी दिसेना. म्हणलं गेले कुठे. मग मी तरीही म्हणलं की चल एखाद वेळेस हे लोक याच्या बिल्डिंग मध्ये लपले असतील. पुढे गेलो, ह्याच्या बिल्डिंग मध्ये घुसलो, बिल्डिंगचे 10 राऊंड मारले, सापडेच ना रे कोणी. एका पॉइंट नंतर मी होप सोडलेले. रिअलायझेशन मोमेंट आलाच नाही. तुला तेच तर सांगतो, दिला नाही. मी तुला इश्यू सांगतो काय झाला इकडे. प्रॉब्लेम कसा झाला की आम्ही मागवलं आता खाणं, म्हणजे कवट्याची फॅमिली जर घरी येणार असेल आणि आमची फॅमिली असेल तर गेट टुगेदर, मग थोडं काहीतरी खाणं मागवूया, थोडं घरी बनवूया, अशा प्रकारे सगळा माहोल सेट असायचा. आणि भाऊ आले आणि पटकन आपल्याला चिकन मंचुरियन खायचंय म्हणून आम्ही गेलो घरी. आणि मी धप्पाधप मंचुरियन हाणायला लागलो रे. आणि घरी काय सांगितलं, आणि कवट्या खालीच येतोय म्हणलं काय. आणि तेव्हा काय फार प्रश्न नाही रे, कारण तेव्हा इतके लहान होतो की मोठ्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्हाला इन्क्लूड नाही करायचे. आणि छोटे पोरं चालू त्यांचं झालं असेल काहीतरी टाइप्स. आणि भाऊ आले की अर्ध्या तासाने घरी, अगं आई आला नाही का एवीचे घरी. मग मामी म्हणली अरे हे काय आग बसलंय मंचुरियन खात. आणि हा भाऊ आला की आत आले अरे तुला काही लाज वाटते का, मी 35 मिनिटं बसलोय तिकडे खाली तुला शोधत. तुला आता आय जस्ट से दिस आउट लाऊड, व्हेरी PG पॉडकास्ट, बट हे शब्द असे नव्हते, बट ओके. म्हणजे फॅमिली फ्रेंडली ठेवायला म्हणून. मला वाटलं की आल्याला एक तर भाऊ भोकाड पसरला असेल, किंचाळ करत होतो.
तो त्याला एकही माणूस मिळाला नाही म्हणून तो रडतच वर आला होता. अरे हे बघ ठाकूर, तू चौघांमध्ये खेळत असशील आणि तुला तिघं नाही सापडले आणि एकच सापडला, तू म्हणशील हा भाऊ मी आयुष्याला तसंही हरलेलो आहे, एक तरी सापडला, आय एम हॅपी विथ दिस. मला 8 लोकांपैकी 8ही नाही सापडले. काय करणार रे. आणि म्हणजे दिस इज टॉप टियर बुली रे हे. आणि सगळी पोरं माझ्या वयाची आहेत रे. यार हे तर म्हणजे पर्सनॅलिटीला हे म्हणजे कॅरेक्टर डॅमेजेस करत असेल. काहीतरी बोलू नकोस, कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी केलं आम्ही, काय डॅमेज बिमेज काय असं म्हणत नव्हतं. इरिकव्हरेबल करप्ट झालं. अरे बघ काहीतरी ऐका काय म्हणतोय, असलं काही नाही झालं. आम्ही कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी त्याला मॅच्युअर होण्यासाठी केलं. ऍब्सोल्युटली नो फन वॉज इंटेंडेड. रिसर्च पर्पजेस आणि लर्निंग पर्पजेससाठी केलेलं होतं. पण आय थिंक तुमची एक्सपेरिमेंट फेल झाली असं मला म्हणावं. काय बोलशील. अरे गिनी पिग. अरे मी पश्या आणि कवट्या आम्ही एकदा ब्रोटाला आलो सायकलवरती खायला. मी चाललो. अरे थांब तीच चड्डी घातलीस, थांब जरा बस. अरे लिटरली आता तुला सांगतो काय प्रॉब्लेम झाला. आम्ही होतो 10वीत मला वाटतं. मी 10वीत होतो. नाही तू 8वी संपलेली 9वीत चालले. हा मी 9वीत होतो, हा 8वीत होता आणि पशा 10वीत होता. तर आम्ही ब्रोटा खायला म्हणून पैसे जमवून 70 रुपये घेऊन आलो आणि आम्ही खायला बोलवलं ह्याला. तर मग कवट्या म्हटलं अरे माझ्याकडे 20च रुपये आहेत. तर मग काय करायचं. तर मग आम्ही छोट्या क्वालिटी म्हणजे कमी क्वालिटीवाले ब्रोटा घेतले की भाऊ चिकन टिक्का नको, आज चिकन सीखच खाऊ. तेव्हा 50 रुपयाला असायचा ब्रोटा आणि चिकन टिक्का 70ला होता मला वाटतं. तर आम्ही 50चे घेतले आणि 20 जोडून ह्यालाही खाऊ घातलं एक असं सगळ्यांनी मिळून. आणि तर 10 रुपये उरले होते अर्थातच. मग ते वाया कसे घालवायचे, घरी नाही घेऊन जायचे परत. आता बाहेर आलं तर पाकिट रिकामं करून घरी जायचं. नो सरप्लस. हा तर मग ह्याला म्हटलं कवट्या तुझी सिटी रायडिंगवाली सायकल आहे ना, पटकन जाऊन एखादं ओरो घेऊन ये बरं कोपऱ्यावरून. तर त्याला आणि तो कोपरा कुठे होता जोगशाळेपाशी. अरे बापरे. आणि माझी सायकल कुठली होती सांगतो, BSAची ती मार्क सिटी यायची ना, गिअरलेस सायकल. या सालांकडे ऑक्टेन रेकरा आणि त्याच्याकडे ती रोडिओ आहे गिअर्ड सायकल. माझ्याकडे फॅन्टम होती रे. सॉरी फॅन्टम. ह्याची फॅन्टम एकदम तेव्हा. अरे चोरीला गेली साला, काय सांगू तुला, जाऊ दे. याची फॅन्टम होती, त्याच्याकडे ती रोडिओ आहे. दोघांचे 21 गिअर्ड सायकल आहेत. मला पाठवतात माझ्या गिअरलेस सायकलवर ब्रोटापासून जोग शाळेपाशी. तू जाताना माझी सायकल घेऊन गेला. हा व्हॉट एव्हर. आणि गेला बरं का, आला ओरो बिरो घेऊन येईस तोपर्यंत ह्याची प्लेट अख्खी पांढरी. का माहितीये का, अख्खा ह्याचा उरलेला जो 1/4 ब्रोटा होता पूर्ण भरला मेयोनी, बुडवला रे. आणि कवट्या इतका नालायक रे साला. अरे एवढा फक्त ब्रेड उरला होता, त्यात फिलिंगही नव्हतं. फिलिंग होतं थोडंसं उरलं बट होतं. फिलिंग नव्हतं, तुझं फिलिंग होतं. आणि भूक लागली. आणि भाऊ हा गेला खाली आणि बसला आणि दिसलं की मेयोमध्ये बुडवलाय. भाऊ हात बुचकळला त्या मेयोमध्ये आणि असा खाल्ला अख्खा ब्रोटा. आणि त्याच मेयोचा डाग अजूनही त्या चड्डीवर आहे. आता गेला, आता कमी आहे. मला दिसतो हे बघ इकडे, हे बघ हे काय आहे. भाऊ मेयोचा डाग अजूनही गेलेला नाहीये. बट मला तुला विचारायचं होतं विजय, आता जरा सध्या UK मध्ये लँकॅस्टर ना, बरोबर, उधर क्या कर रहे हो, ॲडव्हान्स्ड मार्केटिंग काय असतं. सो बेसिकली हे सगळं चालू झालं 2023 मध्ये. खरं तर ऍक्च्युली 22च्या एंडला जेव्हा IELTS दिली तेव्हा की आता जरा बाहेर जाऊया शिकायला, डिग्री झाली हातात आली, पण हॉटेल मॅनेजमेंट कंटिन्यू करायचं नाहीये. तर आणि हे म्हणजे तू इंटर्नशिप कुठे केलेलीस, म्हणजे याचं कवट्याचं मला माहिती आहे की द डिसिजन कुठून येतोय तो, बरोबर, जिकडे जिकडे कामं केलेत आणि त्या एक्सपिरियन्सेसवर ना, तू कुठे काम केलेलं. सो बेसिकली मी लॉकडाऊन मध्ये 2021 मध्ये कॉन्रॅडमध्ये इंटर्नशिप केली, जेव्हा इंग्लंड आणि इंडियाची टीम राहत होती ना कॉन्रॅडला तेव्हा. आणि तेव्हाचे आर्स बघून ओव्हरऑल आणि द अमाऊंट ऑफ फिजिकल लेबर यू हॅड टू डिवोट टू युअर जॉब वॉज समथिंग दॅट आय वॉज नॉट रेडी फॉर, ऑनेस्टली बोलायला गेलं तर. आणि मेन म्हणजे मला विचार असा आला की करायला तर करू शकतो खरं सांगायला गेलं तर, पण इज दिस समथिंग दॅट आय वॉन्ट टू कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला की नाही करायचं मला हे खरं तर. आणि
ते रिअलायझेशन हिट झाल्यावरती मला थोडं असं झालं की बापरे, डिग्रीमध्ये पाय ठेवल्यानंतर तू नाही बदलू शकत आता. ही तुझी 11वी-12वी नाहीये की 11वी सायन्स करून तू 12वी आर्ट्सकडे वळलायस. ही तुझी समथिंग दॅट आय एम गोइंग थ्रू राईट नाउ, बिकॉज दिस इज अ फिअर दॅट हॅज बीन, आय डोंट नो, इट्स इन्स्टिल्ड. या, आणि आता ती भीती मला वाटते, कारण इफ आय एम चुझिंग नॉट टू चूज, पण अगेन तुझी डिग्री झालीये, या तुला मध्य डिग्री नाही कळलं ना हे, म्हणून त्यामुळे तुला थोडं तरी प्रेशर एवढं नाहीये. पण मला प्रॉब्लेम कसा होता की 2 लाख रुपये वर्षाची फी ऑलरेडी भरलेली होती रे. 2 वर्षाची टोटल 4 लाख रुपये फी गेल्यानंतर जर तू म्हणलास की मला ऍक्च्युली या डिग्रीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आणि या फील्डमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, तर 4 लाख रुपयाची नासाडी ही खरं सांगायला गेलं तर, आणि सोडू नाही शकत. आणि कॉन्रॅडमध्ये तुला जेवढे वर्कर्स होते, किती वर्कर्स होते, आणि हाऊ मच वर यू गेटिंग पेड, इवन दो तो स्टायपेंडच असावा? नाही, तेव्हा मी जॉईन झालो तेव्हा फ्री इंटर्नशिप होती, अनपेड इंटर्नशिप होती. इट वॉज पब्लिश्ड ॲज अन अनपेड इंटर्नशिप अँड आय न्यू वॉट आय वॉज गेटिंग इन टू. ओके. हां, कारण ॲट दॅट टाइम आय जस्ट वॉन्टेड टू एक्सपिरियन्स वॉट द industry felt like, and that's when I realized ki I needed some kind of experience to make up my mind in order to decide what specialization I want to go into. Okay. आणि काय स्पेशलायझेशन करायचंय याच्यासाठी इंटर्नशिप केली आणि मग कळलं की बाई काहीच नाही करायचं, इंडस्ट्रीज नको. I actually want to specialize into not getting into this industry. आणि ऑनेस्टली सल्यूट जे ते इंडस्ट्रीमध्ये आहेत, जे काय आपलं सगळं झोमॅटो, स्विगी बिगी जे काय चालू आहे, आपलं हॉटेलिंग जे काय चालू आहे ते त्यांच्या बळावरती चालू आहे, आणि ते मला नाही जमलं ऑनेस्टली सांगायला गेलं तर. आणि मी ठरवलं रे की हे नाही होऊ शकत. मग मी काय केलं, मी घरी गेलो आणि माझी इंटर्नशिप संपली, कारण परत लॉकडाऊन अनाऊन्स झालं. आणि मग मी म्हटलं की आता मला हे घरी हा बॉम्ब आत्ताच टाकायला वेळ आहे, लॉकडाऊन आहे, ब्रेनस्टॉर्म करायला वेळ आहे, आणि काही ना काहीतरी आपल्याला पटकन ह्याच्यावरती मार्ग शोधायला लागणार आहे. मग मी घरी गेलो आणि एक रात्र अशी होती की मी संध्याकाळपासून काहीच बोललो नव्हतं. घरी फुल शांतता. आणि आमची फॅमिली अनलाईक यू. हां, अरे आमची फॅमिली अशी नाही आहे रे, म्हणजे जनरली आपल्या वयातली पोरं किंवा 11वी-12वीपासनं पोरं सगळं लपवतात घरच्यांपासून खूप. आणि माझ्या घरच्यांनी तसं एन्व्हायरमेंटच सेटअप नाही केलं कधी आयुष्यात. त्यामुळे जे काय घर चालू आहे ते सगळं सांगायचो मी घरी जनरली, की माझ्या आयुष्यात हे चालू आहे आत्ता, अशी गर्लफ्रेंड आहे, किंवा असं म्हणजे नाही का, माझं आत्ता मी या डायलेमामध्ये अडकलोय. काफी ओपन माइंडेड. द फॅमिली वॉज व्हेरी ओपन अँड व्हेरी सपोर्टिव्ह. हां, करेक्ट. आणि घरच्यांनी भीती फारशी कधी त्यांच्या ऑथॉरिटीची दाखवलीच नाही. त्यांनी सर्कमस्टान्सेसची भीती दाखवली. खरं जे आहे तेवढं सांगितलं. कधीच काही शुगर कोट केलं नाही, किंवा चुकीला चूक म्हणायला शिकवलं. चुकेला चूक, खरं तर सॉरी, जोशी आहे मी. आणि काय बरोबर काय नाही ह्याची एक दिशा दाखवली, पण ऍक्च्युली कधी सांगितलं नाही की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. ते त्याची व्याख्या दाखवली, पण मला ठरवू दिलं की काय बरोबर आहे आणि काय नाही. मग त्याच्यामुळे मी खूप ओपनली असलेला माणूस इतका जर शांत आहे कम्प्लीट, तर मग घरच्यांनी रेड मारली खोलीत की काय झालं आता, चल बाहेर जेवायला वगैरे. ब्रेकअप वगैरे झालंय? नाही, तेव्हा नव्हतं कोणाला डेट करत. आणि मग म्हणलं की अरे नाही, तेव्हा करत होतो मला वाटतंय, पण तेव्हा काही तसं रिलेटेड काही झालं नव्हतं. घरचे म्हणले काय झालं रे इतकं शांत काय आहेस वगैरे. मग म्हणले बस. म्हणलं अगं काही नाही, जरा विचार चालू आहे. मग घरचे फुल काय झालं विचार करायला आत्ता, मग झूम क्लासमध्ये काही झालं का, टीचर ओरडले का, काही झालं का. म्हणलं टीचर तर नाही ओरडले, पण कदाचित तुम्ही ओरडाल या वेळेला. मग मी आधीच प्रॉमिस करून घेतलं, ओरडणार नाही ना, चिडणार नाही ना, तरच मी सांगतो बरं का काय चालू आहे ते. मग ते अरे आधी सांग तरी. मग मी म्हणलं नाही, आधी प्रॉमिस करा. मग मम्मा नेहमीप्रमाणे हां ठीक आहे, नाही ओरडणार. आणि डॅडी सांग आत्ता काय झालंय.
मग ठरवू आपण. वैभवाचा आणि आय कॅन फील द व्हॉइस की अरे फादर कवी असल्यामुळे त्याच्या आवाजातलं वजन हे माझ्या खांद्यांवरती आयुष्यात कधीच येणार नाही इतकं वजन असतं. आणि बसला मग खाली जमिनीवरच बसलो आणि म्हणलं ऍक्च्युली तुम्हाला जर खरं सांगायला गेलं आत्ता तर मला ही डिग्री नाही करायची. आणि म्हणजे एक असला 1.5 सेकंदाचा ऑकवर्ड पॉज होता आणि घरच्यांच्या तोंडातून जे पहिलं शब्द आलं ते एकच होतं, काय? म्हणजे मला ही डिग्री नाही करायची. बर मग काय करायचंय म्हणलं, आयला हे माझ्या अँटिसिपेशनच्या बाहेर आहे. काय करणार मग आता? नाही आता कळत नाहीये. 12वीत सायकोलॉजी शिकलो होतो, त्याच्यात काहीतरी करू शकतो का? मग घरचे म्हणले की 12वी पर्यंत अगदी जाऊ नकोस, ही डिग्री कंप्लीट करायची आणि या डिग्रीमध्ये जे काय तुला शिकायला मिळालंय त्याप्रमाणे तू ठरव बेसिक की तुला काय करायचंय. म्हणलं बरं. मग मी म्हणलं की मला 2-3 दिवस द्या विचार करायला की काय करू शकतो. मग म्हणलं की ह्याच्यात ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे, म्हणलं हे करू शकतो. पण मग विचार आला की खरं माझ्यात तेवढी ताकद आहे का रे की मी कोणाच्या तरी डोळ्यात डोळे घालून सांगेन की तू ऍक्च्युली इकडे काम नाही करायचं आता. ते माझ्याकडनं नाही होत रे. म्हणजे किती जगाला दाखवलं ना की मी खूप कठोर दिले आणि मी म्हणजे कोणालाही काही बोलू शकतो आणि मला काही वाईट वाटणार नाही अशा प्रकारचा माणूस आहे, तसं नाही होत माझ्याकडनं. आणि एका प्रोफेशनल लेवलला एक हाऊसहोल्डला डिस्टर्ब करणं माझ्याकडनं होणार नाही खरं सांगायला गेलं तर. मग म्हणलं की हे तर नाही होणार भाऊ आपल्याकडनं. अजून काय तर अकाउंट्स हे शक्यच नाही. अरे ट्रेडिंगसाठी, ऑनलाईन ट्रेडिंगसाठी जे काही शिकलो होतं की कसं वर्क करतं वगैरे आणि किती पैसे आहेत, किती पैसे हरलो आणि किती पैसे मिळाले एवढ्याच वरती माझा फोकस होता ऑनेस्टली. त्यामुळे त्याच्या पलीकडे काही फार लक्ष दिलं नाही मी. आणि जीपे मधनं काय सतत पैसे जातातच, येताना तर फार काही दिसत नाही. असंच वापरतो जसं की गुगल पे म्हणजे गुगलच पे करते, त्यामुळे कधी काही लक्षही दिलं नाही त्याच्याकडे. म्हणलं अकाउंट्स भाऊ आपल्याकडनं होणार नाही. मग मला होतं की मार्केटिंग. म्हणलं ये अच्छा लगता है मेरे को. आणि लहानपणापासूनच सवय होती रे की हो म्हणून घ्यायची समोरच्याकडनं पटकन की मला ॲक्च्युली मम्मा एक नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. कशासाठी? CS खेळायला? अगं नाही, खरं तर काय आहे की आता वेगवेगळे सॉफ्टवेअर येतील. मी हॉटेल मॅनेजमेंटला गेल्यानंतर ते सॉफ्टवेअर रन करायला काहीतरी स्ट्रॉंग पाहिजे ना. पॉस रन करायला. म्हणलं अरे त्याच्यासाठी लागेल ना काहीतरी. मग लगेच डॅडी आतून आवाज, चल ह्याचं मार्केटिंग करू नको, माहितीये तुला CS खेळायलाच घ्यायचंय, बघूया करूया विचार, आधी मार्क पाड. मग म्हणलं की हे असे प्रचंड घटना घडलेत रे की कोणीतरी कशाला तरी नाही म्हणले पिक्चरला यायला वगैरे आणि त्याला हळूच आले आपण सकाळच्या यायला स्वस्तात जाऊ रे, मी तुला एक कोक घडवून देतो वगैरे. अशा प्रकारचे जे माइंडसेट होते ना त्याच्यावरच कळलं की नाही रे आपल्याला एक लोकांकडनं हो म्हणून घ्यायची स्किल आहे आणि आवडतंय. तर मग म्हणलं की पण म्हणलं की भाऊ ह्याच्यावरती तर आपण करिअर बेस नाही करू शकत रे एवढ्याशा एका ह्याच्यावरनं. म्हणलं काहीतरी शिकायची गरज आहे आता. मग गेलो तिकडे बसलो आणि रात्रभर लॅपटॉपवरती सर्च करत होतो की काय काय फील्ड असतात, कसे फील्ड असतात आणि किती आपल्याला त्याच्यात स्कोप आहे, आपल्याला स्वतःला किती जमणार, हे सगळे प्रश्न होते रे. मग म्हणलं की एक काम करूया, आपले 2 जे जिवलग मित्र आहेत ज्यांना मी हे बोलतो अशा सगळ्या गोष्टी, ते म्हणजे प्रसाद आणि अर्णव, ह्यांना जरा एकदा कॉफीसाठी बोलूया आणि भेटूया. भेटलो कॉफी नेशनला वगैरे. त्यांना म्हणलं की यार असं मी डायलेमामध्ये आहे आणि काय करू. तर दोघं म्हणले भाऊ तू ते करणारच नव्हता, कशाला ते डिग्रीत गेला, कोणी तुला सांगितलेलं, तुझ्या आयुष्यात नाहीच आहे ते लिहिलेलं. म्हणलं भाऊ मग मी काय करू, माझा आत्ता इच्छा मार्केटिंगमध्ये. तर अर्णव तेव्हा इंटर्नशिप करत होता एका जागी. तो म्हणला भाऊ एक काम कर ना, कुठेतरी जॉब लावून बघ ना, कुठेतरी अप्लाय कर ना फ्रेशर रोलला किंवा इंटर्न म्हणून रोल कर, बघ ना काही आवडतंय का.
म्हणलं बरं. तर मग घरी गेलो. डॅडी मला थोडा जॉब करायचा आहे, बघायचं आहे की कसं आहे काय. तर मग ॲज युजल की काय गरज आहे तुला जॉब करायची, तू आत्ता अभ्यासाकडे लक्ष दे, आम्ही पुरवतोय ना तुला. सेम वाईब. म्हणलं आता भाऊ काहीतरी करायला लागेल. पण मी म्हणलं की अरे नाही, मला ॲक्च्युली म्हणजे हे ऑप्शन एक्सप्लोअर करायचं आहे ॲज अ करिअर. तर मग काय करू मी याला. मग तो म्हणला की थांब 1 मिनटं, माझ्या मित्राचीच फर्म आहे तिकडे, तू ॲज अन इंटर्न लाग, आधी इंटरव्ह्यूला जा, आपण इंटरव्ह्यू अरेंज करू, तो पास झालास त्यांनी तुला ठेवलं तर जा काम कर, जर त्यांनी तुला नाही ठेवलं हा, आणि जर त्यांनी तुला नाही ठेवलं तर मग आपण दुसरीकडे बघू, ऑनलाईन बघू, सगळं बघू. तर मग तसं बी बिरबल नावाच्या कंपनीला मी इंटरव्ह्यू करायला गेलो. आणि तिकडे फुल जाताना की काही त्याला पैशाचं बोलू नको आता, त्यांनी जॉब दिला तरच खूप मोठी गोष्ट आहे वगैरे. म्हणलं हो ठीक आहे. आम्ही बसलो इंटरव्ह्यूला. गंधार संग्राम, सल्यूट आहे त्या माणसाला, बेस्ट बॉस आत्तापर्यंतचा जेवढा मी एन्काउंटर केलं तेवढा. तो म्हणला बस बस, काय करतोस सध्या, हॉटेल मॅनेजमेंट. आवडीने करतोयस. म्हणलं नाही. म्हणला तुला काय माहिती आहे कंपनीबद्दल वगैरे, बेसिक झालं. आणि म्हणला मला हिमोग्लोबिनचं स्पेलिंग सांग. मी सांगितलं. बरं ठीक आहे, म्हणजे इंग्लिश तर तुझं चांगलं आहे. म्हणलं हो ठीक आहे, कॉपी रायटिंग कर, कॉन्टेंटच्या आयडियाज दे आणि स्ट्रॅटेजी सांग. मी जे तुला 2-3 तुला ऑर्गनायझेशनचे सांगतो. हिमोग्लोबिनच्या स्पेलिंगचं काय लिंक आहे याच्यामध्ये? अवघड आहे ना. GOBLIN. बरोबर आहे. GOBLIN बरं का, गॉब्लिन. सॉरी, GLOBIN. अरे पण कळलं ना, काय विचारलं कळलं ना. हा मग हा, अंडर प्रेशर. मग मी दिलं भाऊ बरोबर उत्तर. गुड जॉब. पाय आणि कुऱ्हाड. आणि म्हणला भाऊ चला आता. तो म्हणला ठीक आहे, पगार किती एक्सपेक्ट करतोयस. म्हणलं आयला चला ये बात. म्हणलं इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे आता इंटर्नला एक 10,000 ते 15,000 रुपये मिळत आहेत, त्याच्यामध्येच मलाही अपेक्षित आहे. तर म्हणलं बरं ठीक आहे, मी थोडं आमच्या HR बोलतो आणि तुला सांगतो. म्हणलं ठीक आहे. मी फुल घरी खुश नाही का, की घरी सांगितलंच नाही बरं का पैशांचं बोललोय वगैरे काही. म्हणलं चांगला गेला इंटरव्ह्यू, सगळे क्वेश्चनच्या बरोबर उत्तरं दिली आहेत, येईल म्हणून. संध्याकाळी आली मेल की अथर्व, आय विल सेंड यू युअर ऑफर लेटर आणि युअर रिन्युमरेशन इज सेट ॲट 10,000 रुपीज पर मंथ. म्हणलं बरं, स्वतःचे कमवलेले पहिले पैसे मिळणार आता. मग 6 महिने तिकडे काम केलं, खूप मज्जा केली. आणि मग रिअलाईज झालं की ह्याच इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे तो गोल अचीव्ह झाला. आणि खूप परीक्षा होत्या रे मला बॅक टू बॅक. म्हणजे कॉलेजचे प्रॅक्टिकल वेगळे, कॉलेजचे स्वतःचे परीक्षा वेगळ्या, त्यानंतर ते YCMA डिप्लोमाचे परीक्षा वेगळ्या आणि इग्नूच्या परीक्षा वेगळ्या. आणि खूप प्रेशर होतं रे. मग मी म्हटलं की ॲक्च्युली मी आत्ता जॉब सोडतोय गंधार, माझ्याकडनं नाही होणार आहे आत्ता. So it was a job का internship? Job. I was a junior strategy manager at B Birbal. काय responsibilities होत्या? Social media marketing, basic. Okay. Getting a strategy underway, content writing, हे सगळं. आणि मग त्यानंतर म्हणलं की चला आता बघूया काय करायचंय. मग 3 महिने परीक्षांवरती फुल फोकस. आणि परीक्षा झाल्यानंतर परत हरवल्यासारखं वाटायला लागलं. म्हणलं आता काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. तर मग माझ्या मनात आलं की जे आपण बी बिरबलला करत होतो ते आपण सोलो करू शकतो का रे. ओके. आपल्यात तेवढा दम आहे का रे. आणि देवकी पंडित म्हणून जे एक फेमस सिंगर आहेत, तर मग त्यांनी भाऊ खूप म्हणजे असली वाट दाखवली मला खरं तर, की आम्ही ते एकदा बाबांच्या ह्याच्यासाठी काहीतरी काम करायला आल्या होत्या. मग 1 मिनटं, डास आहे भाऊ गेला का. हां तर देवकी पंडितांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली खूप मोठी, की त्यांना त्यांचा डिजिटल प्रेझेन्स वाढवायचा होता. आणि माझ्या बाबांसोबत ते काम करत होते. आता माझे बाबा लेखक आहेत, वैभव जोशी नावाने. तर मग ते मराठी साहित्यावरती जास्त फोकस करतात, हिंदी गाणी सुद्धा लिहितात. आणि
कविता सुद्धा लिहितात. इंडियन आयडॉल मराठीमध्ये होतं आणि सूर नवा ध्यास नावामध्ये होते. त्याच्यात दोन्हीमध्ये क्रिएटिव्ह हेड होते. पण त्यांचे नोटवर्दी खरं तर स्वतःचे कार्यक्रमच आहेत. सोबतीचा करार किंवा संदीप खरे बरोबरचा मी संदीप आणि कविता, बरोबर, हे सगळे. आणि सध्या कुठला कार्यक्रम चालू आहे आता? दोन्ही हेच चालू आहेत. परत सांग नाव. जो लंडनला होता आता कार्यक्रम, त्याचं नाव काय होतं? तो मी संदीप आणि कविता होता. अच्छा, ओके. फक्त त्याच्यात स्पृहा आहे, म्हणजे स्पृहा जोशी गेस्ट स्पीकर म्हणून गेस्ट तिकडे आली होती ॲज अ गेस्ट. आणि तर मग देवकी पंडितांसोबत एक प्रोग्राम क्युरेट करायचा होता. आणि त्या प्रोग्रामच्या क्युरेशनसाठी ते म्हणले की मला एक माझा डिजिटल प्रेझेन्स मेंटेन करायचा आहे. म्हणलं बरं. आणि खूप पेशंट येत रे त्या, म्हणजे मी खरं तेव्हा बावळट होतो. इन्स्टेड ऑफ जम्पिंग ऑन दिस अपॉर्च्युनिटी आय डिसाइडेड टू वेट की नाही, मी तसंही बाहेर जाणार आहे, आत्ता मला काम करायचं आहे का, आत्ता हे खरं करायचं आहे का. खूप पुढे ढकलत गेलो रे. आणि परीक्षा पण होती शेवटची, पण ते फक्त कारण होतं, बावळट होतो मी. आणि एकदा मग शेवटी मम्मा येऊन म्हणले की हे कर आत्ता, नाही जमलं तर सोडून दे, पण ह्याच्यात प्रयत्न कर. आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी होती ना रे. तर मग म्हटलं की आता काहीतरी करायला लागेल आपल्याला. म्हटलं ठीक आहे. परत झोनमध्ये गेलो, त्यांच्यासोबत एक मीटिंग सेट केली. मग तिकडे अख्खा कॅलेंडर स्वतः बनवून घेऊन गेलो, स्ट्रॅटेजी प्रपोज केली, त्यांना ती आवडली. कॉन्टेंट डिस्कशन्स केले. म्हटलं की आता हे आपण करूया आणि हे जमेल, हे नाही जमणार, ह्याच्यावरती सगळं फोकस होता. आणि देवकी मावशी, आता मी त्यांना म्हणतो, तर देवकी मावशी एवढ्या पेशंट आहेत अरे. आणि त्यांनी मला संगीताबद्दल इतकं शिकवलं ना की म्हणजे मी हे कधी शिकूच नसतो शकलो. आणि रादर त्यांच्यामुळे मला इंडियन क्लासिकल सिंगिंग ही कला आहे आणि ह्याच्याबद्दलची रिस्पेक्ट एवढी स्काय रॉकेट झाली त्यांच्यामुळे. कारण मला आधी मी फुल त्या माइंडसेटमध्ये रे की भाऊ इंडियन गाणी बोरिंग असतात, मी फक्त इंग्लिश हिपहॉप ऐकणारा माणूस आहे वगैरे. आणि त्याच्यानंतर मला कळलं रे की नाही यार, आपल्यात खूप टॅलेंट आहे रे आणि काय सुंदर आहे म्हणजे ही कला सगळी. म्हणलं चला आता. मग त्याच्याबद्दल थोडा अभ्यास चालू केला, इन्स्ट्रुमेंट्सबद्दल, आर्ट फॉर्म्सबद्दल. मग देवकी मावशी कशात स्पेशलाइज करतात हे सगळं, त्या अभ्यासामागे एक स्ट्रॅटजी क्रिएट केली. मग थोडं एंगेजिंग कॉन्टेंट बनवलं, हे सगळं झालं. आणि मग थोडे पैसे यायला चालू झाले. मग म्हणलं की अजून काय करू शकतो आपण. तर मग माझ्या घरासमोर एक प्रोटीनचं शॉप आहे. मग तिकडे माझे 2 पॅशन कोलाईड झाले, एक बॉडी बिल्डिंगचं आणि एक म्हणजे मार्केटिंगचं. म्हणलं, आणि ही वॉज लुकिंग फॉर समवन टू मेंटेन हिज डिजिटल स्ट्रॅटेजी. मग आय गेव इट अ गो आणि आय वर्क विथ हिम फॉर 3-4 months. आणि त्याच्यानंतर चालू झालं ते म्हणजे जो प्रोग्राम देवकी मावशी आणि बाबा क्रिएट करत होते, तर तो प्रोग्राम लॉन्च करायचा ठरवला. ओके. मग तेव्हा त्याचं पण चालू झालं. आणि दॅट वॉज अमेझिंग, कारण त्या प्रोग्रामचे रिहर्सल्स, त्या प्रोग्रामचे प्रत्येक रन्स, या सगळ्याला मी भाग होतो. आणि तर तेव्हा द अप्रिसिएशन फॉर द आर्ट वॉज ॲट इट्स पीक. आणि मग मी म्हणलं की ह्याच्याबरोबर काम करायला जी मज्जा येणार आहे ना आता, कारण न्यू फॉर्म्ड इंटरेस्ट आहे हा अजून एक. आणि माझी आई अप्लाइड सिंगिंग शिकवते, म्हणजे नॉर्मल सूर कसा लावायचा आणि हे नाही, पण रादर त्या गाण्यामागचे इमोशन्स काय आहेत, रायटरचे इमोशन्स, गाण्याचे स्वतःचे इमोशन, आणि जे गायक आहेत त्यांचे काय इमोशन्स आहेत त्याच्या मागे, आणि ते आपण कसे प्रोजेक्ट करायचे आपल्या आवाजातनं, हे सगळं ती शिकवते. आणि हे तिचं लहानपणापासूनचं पॅशन होतं, जे तिने पिकअप केलं परत. आणि मॅसिव्ह रिस्पेक्ट रे, या वयात परत सगळं स्टुडंट होणार आहे परत, म्हणजे खूप अवघड आहे. आणि मग ते तिचं चालू होतं. म्हणलं खूप छोटं जग आहे रे, परत काम चालू केलं मग. आणि त्यांच्यासारखीच अ क्लोजर रिलेटिव्ह ऑफ आर्स इज भारती आचरेकर, ज्या एक ॲक्ट्रेस आहेत. आणि ते ना माझ्या आजोबांची मला खूप आठवण देतात पटकन, म्हणजे माझ्या बाबांचे बाबा.
वन ऑफ द क्लोजेस्ट ग्रँड पेरेंट्स दॅट आय हॅव हॅड. की म्हणजे सगळ्याच जवळचे कोण होते तर मला माझे आजोबा होते. ओके. आणि ते गेल्यानंतर आहे ना, कसं सांगू, असं आय हॅव डेल्ट विथ डेथ्स व्हेरी वेल ऑल माय लाईफ. आय एम प्रिटी मच अनफेज्ड थ्रू आउट ऑल दीज डेथ्स. पण एक वॉइड असतो ना एक पर्सन गेल्यानंतर, तर मग त्या जागी एका वेगळ्या फॉर्ममध्ये भारतीताई आल्या. आणि म्हणजे मी भारतीताईच म्हणतो कारण आई बाबा पण भारतीताईच म्हणतात, पण ॲक्च्युली ते आजीसारखे आहेत. आणि व्हॉट अॅन एक्सलंट पर्सनॅलिटी. म्हणजे मी तुला सांगूही नाही शकत की माझ्या लाईफमध्ये जे मी आत्ता चेंजेस करतोय ह्याच्या मागे त्यांचा हात किती आहे. जेनेरॉसिटी जर कोणाकडनं शिकायची असेल तर इट्स भारती आचरेकर. ओके. अनकंडिशनल प्रेम करणं लोकांवरती बियॉन्ड आवर फॅमिली, बरं का, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि एवढी मोठी पर्सनॅलिटी आहे यार, लाईक शी कुड रोम अराउंड द वर्ल्ड आणि लोक त्यांच्यावरतीच म्हणजे नाही का फोकस्ड असतील कॉन्स्टंटली. आणि अ पर्सनॅलिटी लाईक दॅट विथ फेम लाईक दॅट तुझ्या घरी येऊन तुझ्याबरोबर काहीतरी संवाद साधतायत, तुला ॲज अ फॅमिली मेंबर मानतायत. इट्स व्हेरी एम्पॉवरिंग रे. म्हणजे टू अन एक्सटेंट विच आय कॅन्ट इवन फॅदम. अंडरस्टँडेबल. इतका सडळ हात असणं एका माणसाचं बघितलंच नव्हतं कधीच. अननोन. त्यांनी जे प्रेम दाखवलंय, त्यांनी जी दिशा दाखवली, तर त्याच्यामुळे पण माझं डिसिजन मेकिंगमध्ये एक खूप मोठा हात गेलाय बरं का. कारण कोल्ड फीट आल्यानंतर आहे ना खूप घाबरलो होतो मी की खरंच जायचं आहे का रे आपल्याला. रादर मी डिसेंबर 2022 अप्लाय करण्याऐवजी मी कॅन्सल केले सगळे ॲप्लिकेशन की मला नाही जायचं आत्ता. ओ माय गॉड. ओके. आणि तेव्हा या 2 व्यक्तिमत्वांनी मला प्रचंड मदत केली. आणि डिसिजन घेतल्यानंतर जेव्हा कोल्ड फीट आले तेव्हा भारतीताईंनी मला इतकी मदत केली कारण ते जग फिरून आलेले आहेत ना रे. शी नोज इन्स अँड आउट्स. एव्हरीथिंग शी नोज. करेक्ट. आणि मग ते म्हणले की अरे तू जा रे, माझ्याकडे 10 वर्षाचा विजा आहे, तू मला फोन केलास की मी लगेच असं कोण म्हणतं यार आत्ता. म्हणजे शक्य तरी आहे का असं कोणी म्हणणं. कमॉन. आणि करेज आलं असेल भाऊ. बॅकिंग म्हणजे मी छाती फाडून की चला आता युकेला दाखवणार अथर्व जोशी कोण आहे वगैरे अशा बॅकिंगने मी गेलो रे. मग तसा डिसिजन झाला. ॲक्च्युली ती पण एक कथा प्रचंड वेगळी आहे की डिसिजन कसा आला. कारण 10 युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं होतं, त्यातल्या 8चा होकार आला. मग प्रॉब्लेम असा झाला की ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री असल्यामुळे थोडं त्यांना कन्सिडर करायला इश्यू होतो. कारण आपण मग 3rd कॅटेगरी ऑफ युनिव्हर्सिटीजमध्ये पडतो. गव्हर्नमेंट टेकिंग द फर्स्ट प्रायोरिटी, प्रायव्हेट टेकिंग सेकंड आणि ओपन टेकिंग द 3rd प्रायोरिटी. ओके. मग म्हणलं की व्हॉट आर ओपन युनिव्हर्सिटीज. ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे डिस्टन्स लर्निंग बेसिक. हां. की कळलं ना तुला काय ते. मी पण कळलं. म्हणजे मी स्वतः स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा स्टुडंट आहे. मला फक्त विचारायचं होतं की इज दॅट सेम ॲज. हां सेम काही फरक नाही युनिव्हर्सिटीज. मग त्याच्यातनं मी गेलेलो. मग लँकॅस्टर युनिव्हर्सिटी फुल ठरवलं की भाऊ बादशाह युनिव्हर्सिटी वगैरे. आणि ह्याचा पण इन्फ्लुएन्स एका माझ्या मित्रामुळे झाला, दिवी जिंगळे म्हणून. तर मग तो मला भाऊ प्रचंड हुशार, ह्युमन इन्सायक्लोपीडिया ऑफ अ मॅन. तर मग तो मला येऊन म्हणला की अरे तू एकदा लँकॅस्टरला शॉट देऊन बघ ना. मी अप्लायही नव्हतो करणार रे. मला वाटलं भाऊ मला घेणारच नाहीत, माझा काही CGPA फार भारी नाही, काही नाही. केलं अप्लाय. तर अप्लाय करताना मला माझ्या हे करिअर काउन्सिलरवाल्यांनी सांगितलं की अरे त्यांच्याकडचा MSc मार्केटिंगचा प्रोग्राम बंद झाला आहे, तर तुला ॲडव्हान्स्ड मार्केटिंगलाच अप्लाय करायला लागणार आहे आणि त्याच्यात तर जाणं अजून अवघड आहे. म्हणलं आयला म्हणजे काय असतं भाऊ हे ॲडव्हान्स्ड मार्केटिंग काय प्रकरण आहे, काय फरक आहे ना असा. तर तो म्हटला की अरे नाही, हे नॉर्मल मार्केटिंगपेक्षा हे वरचढ आहे, थोडं ॲडव्हान्स्ड आहे. म्हणलं थोडी अजून क्लॅरिटी मिळू शकेल का काही यावरती, म्हणजे हे तर मीही डिड्यूस करू शकतो ना. तर मग मी युनिव्हर्सिटीला मेल लिहिली की काय तुमचा हा प्रोग्राम कसा आहे. तर ते म्हणले की ज्या लोकांना इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे आणि ज्या लोकांना इन्स अँड आउट्स माहिती आहेत बऱ्यापैकी, तर मग त्यांच्यासाठी हे खूप बेनिफिशियल आहे. ओके, राईट. इट्स नॉट कम्प्लीट बेसिक पासून नाही शिकवणार आहेत. करेक्ट.
तर मग बेसिक्स माहिती आहेत त्यांच्यासाठी मग भीती होती ना रे, की आता काय करणार मग माणूस, कारण मी शिकलो नाहीये मार्केटिंग इतका. एक मॉड्यूल होता रे फक्त, फार काही शिकलोच नाही मार्केटिंग. आपण काम भरपूर केलंय, वर्कमधनं बरंच शिकलोय. मग मी केलं अप्लाय. त्यांनी CV बघून घेतलं, मार्क बघून घेतलं, काही अंदाज नाही पण घेतलं. आणि मग डिसिजन झाला की जर UK मधल्या टॉप 10 युनिव्हर्सिटीमध्ये वर्ल्डमधल्या मार्केटिंगसाठीच्या 35th रँकिंगच्या डिग्रीमध्ये तुला जर ॲडमिशन मिळते तर बॉस तू नाही म्हणू शकत या ऑपॉर्च्युनिटीला. मग म्हणलं की, आणि मी हा कॉन्शियस डिसिजन घेतला होता की लंडनमधल्या युनिव्हर्सिटीजला अप्लाय करायचं नाही, कारण प्रचंड पैसे खर्च होतात तिकडे शिकायला गेल्यावरती. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी एका थोडा कुशनिंगच्या बाजूनी जात होतो, की म्हणजे मला कुशनिंग हवी आहे थोडी, की म्हणतो ना आपण थोडं एक गिल्ट कॉन्शियन्स असतो ना, की 50 लाखाचं लोन घ्यायच्या ऐवजी जर 30 लाखाचं लोन घ्यायला लागलं तर मग कसं 20 लाखाचा फरक पडतो. आणि जर परत इंडियात यायचं झालं की नाही का, म्हणजे तिकडे जॉब बीब नाही लागला तर मग भाऊ 50 लाखाच्या 30 लाख फेडणं कन्सिडरेबली सोपं आहे. म्हणजे किती अवघड असलं तरी 50 लाख नाही होऊन जाईल नाही तर. आणि मग ठरवलं की भाऊ आता जाऊया आपण लँकास्टरला. गावात युनिव्हर्सिटी आहे, छोटं छान कॅम्पसवरती राहूया. गावात आहे का युनिव्हर्सिटी? हा प्रॉपर गाव, म्हणजे छोटं टाऊन आहे, त्याच्यापासून पण लांब 600 एकरचा का काहीतरी कॅम्पस आहे. हा, त्याच्या कॅम्पसवरती आपण राहायचं, युनिव्हर्सिटी हॉल्स एक्सपिरियन्स करायचे वगैरे, सगळी स्वप्न रंगवली. झालं, तिकडे गेलो. फुल माझात बरं का, की आता इंडियाचं नाव रोशन करायचं वगैरे. खूप भारी मार्क पाडायचे, एकदम भारी जॉब घ्यायचा वगैरे वगैरे. आणि म्हणलं हे तर करायचंच आहे आपल्याला, म्हणून गेलो. तर इकडनं टी-शर्ट आणि स्वेटशर्ट घातलेला माणूस गेला तिकडे. एअरपोर्ट, मँचेस्टर एअरपोर्टला लँड झाल्या बाहेर पडलो, कुडकुड डायरेक्ट. एवढी थंडी असते? अरे भाऊ, मी महाराष्ट्र बाहेर असं किती फिरलो रे. एकदा मनालीला गेल्याशिवाय गेल्या पलीकडे मी काही केलं नाहीये फारसं थंडीत ॲज सच. त्यामुळे, आणि फर्स्ट इंटरनॅशनल एक्सपिरियन्स एव्हर इन माय लाईफ. अच्छा, ओके. सोलो, कोणीच नाही, दिवीज सोडून. कोण सोडून? दिवीज, ज्यांनी मला सांगितलं लँकास्टर बद्दल. अच्छा, ओके. सो तुम्ही एकत्र अप्लाय केला? हा, एकत्र अप्लाय केलं. त्याचा कोर्स वेगळा होता, माझा कोर्स वेगळा होता, पण आम्ही युनिव्हर्सिटी हॉल्सला अप्लाय केलं वगैरे वगैरे सगळं झालं. म्हणलं भाऊ आता चला कॉन्कर UK फुल गप्पा फालतू सगळे वरचढ, उतरल्या कुडकुडी. बघ म्हटलं भाऊ आता काय करायचंय, एवढी थंडी, अख्खं वर्ष कसं जाणार. मग म्हणलं चला तरी बघूया काय ते. गेलो कॅम्पसवरती वगैरे, आपलं ऑन स्वीट रूम घेतली होती की भाऊ संडास स्वतःच पाहिजे. भाऊ म्हणजे मी तुला सांगतो, मी प्रिव्हिलेज बद्दल इतका ग्रेटफुल आयुष्यात तेव्हा होतो. म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय स्वतःची होती? तिकडे लोक शेअर करतात, म्हणजे 3-4 रूम्स, 3-4 लोक, 8 लोकांमध्ये 2 वॉशरूम. व्हॉट द हेल. हा, आणि भाऊ आपल्या इकडे पण असतं. हा बघ, अरे कवट्या, आपण प्रिव्हिलेज जागेवरनं आलेलो आहोत आणि आपण प्रचंड प्रिव्हिलेज असल्यामुळे आपल्याला हे पटकन कळत नाही. आणि म्हणून आपल्याला पटकन कळत नाही. पण लोक प्रचंड घाणेरड्या सिच्युएशन्समध्ये राहतात. आणि तेव्हा मला ग्रॅटिट्यूड आला या बाबतीत. ऑनेस्टली खूप आधी यायला पाहिजे होता, मान्य मला, पण भाऊ तेव्हा आला. मग तेव्हा कळालं रे की भाऊ, जर मी सकाळी क्लासेसला उठल्यानंतर बाथरूमला जाताना जर 2 लोकांची लाईन असेल तर माझी वाट लागेल, ऑनेस्टली स्पीकिंग. आणि मला सर्वात प्रोफाऊंड विचार माझ्या आयुष्यातले जेवढे केवढे आलेले आहेत ते सगळे बाथरूम मध्ये आलेत. त्यामुळे दॅट इज माय पर्सनल स्पेस. हा बरोबर. मग त्यानंतर म्हणलं की हे जी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, आय हॅव टू मेक 100% ऑफ इट. मग भाऊ कष्ट चालू झाले तिकडे खरोखर, की आता काय करायचं. पहिल्या दिवशी गेलो, गॉन, मेंदू गॉन, ॲक्सेंट डोक्यावरून. कितीही पिक्चर बघितले तरी कोणाचीही आयरिश ॲक्सेंट झेपत नाही त्याला. हां,
तर त्याला तुला तिकडे थांबून ऐकून ऐकून कानावरती पडून पडूनच कळते ती. स्कॉटिश ॲक्सेंट, आयरिश ॲक्सेंट हे सगळे. आणि तुला आता बोलता येतं का थोडंसं त्या ऍक्सेंट मध्ये? नाही, मी ऑन रेकॉर्ड माझी हटाई करायला नाही आलेलो इकडे प्लीज. आणि मग पण ऍक्सेंटचा कोल्ड स्विच होतो बोलताना. ओके. आपल्या लोकांशी बोलताना आणि त्यांच्या लोकांशी बोलताना मॅसिव्ह कोल्ड स्विच होतो. लँकेस्टर मध्ये हाऊ इज लाईफ ॲट लँकेस्टर? म्हणजे हाऊ इज इट डिफरंट दॅन व्हॉट यू हॅव एक्सपिरियन्स्ड इथे पुण्यामध्ये, भारतामध्ये? इव्हन मला पण सेम होतं की कल्चर्स मध्ये काय असं म्हणजे डिफरन्स आहे. आपण बघतो मूवीमध्ये एवढं सगळं, बट इन रिअल लाईफ नाव दॅट यू हॅव स्टेड अँड यू आर अ व्हेरी क्लोज पर्सन टू मी, सो आय कॅन आस्क डिरेक्टली की म्हणजे एवढं आपण मूवीमध्ये बघतो ते सगळं तसंच आहे का, ऑर इज इट समथिंग डिफरंट? लँडस्केप्स बघायला गेले तर मूवीत बघतो त्याच्यापेक्षा 10 टाइम भारी आहेत. ओके. खोटं नाही सांगणार तुला, पण मेन आय थिंक डिफरन्स जो आहे ना तो म्हणजे आपल्यासाठी येतो वे ऑफ लिव्हिंगचा. कारण तिकडे लोक प्रचंड सेल्फ सफिशियंट वागतात. म्हणजे आपल्या इकडे आत्मनिर्भरता. करेक्ट, आत्मनिर्भरता आणि ॲक्च्युली सेल्फ ड्रिव्हन पण असतात लोक. आणि ते म्हणजे मेन इश्यू कसा असतो की आपल्या इकडे जर कुठला तरी माणूस रस्त्यावरती पडला तर 2-3 लोक येऊन त्याला विचारतील, दादा काय झालं तुम्हाला, कसं झालं, बरे आहात का, हॉस्पिटलला न्यायचंय का, रिक्षावाला हॉस्पिटलला नेण्याचे पैसे घेत नाही. हे सगळं आपल्या इकडचं हे कल्चर आहे. तिकडे मी जेवढं गावात बघितलंय म्हणजे लँकास्टरमध्ये, तिकडे लोक मदतीला येतात. पण लंडनमध्ये मी अनेकदा बघितले बघत नाहीत रे साले. म्हणजे इतका मॅसिव्ह डिफरन्स. प्रॉपर अशी रिच सिटी टाईप आहे अशी? नाही रे, रिच सिटी नाहीये. मला असं वाटतंय की लोक तिकडे सेकंद वाचवायचा प्रयत्न करतात. अच्छा, ओके. खरं बघायला गेलं तर. ओके. मला वाटतं जरा लेड बॅक लाईफ असेल थोडीशी. हे नाही का? लंडन मुंबई विषय का? अरे काय, जगाचे 3 कॅपिटल काय, मुंबई, न्यूयॉर्क, लंडन. नवीन आहे या रिअलायझेशनला मी आलोय आता. आणि ओके, अच्छा, म्हणजे सेल्फ रिअलायझेशन आहे का असं? खरंच माझा क्लेम आहे, माझा क्लेम आहे. ओके. लोकांना जे वाटेल ते वाटेल. ओके. तसंच भाऊ डुंकूनही बघत नाहीत यार. मग काय करायचं माणसाने? तर मग तेव्हा रिअलाइज झालं की इकडे तर आपलं आयुष्य, आपण अख्खं आयुष्य तर नाही जगू शकत यार. आणि ओके, तिकडे मेन कल्चर शॉक म्हणजे माझ्यासाठी खरं तर लोक वेळेवर येतात. अरे बाय एवढा मी प्रचंड पंक्च्युअल आहे ऍज अ माणूस. समरची स्पेशालिटी आहे माहितीये का? नाही समरची स्पेशालिटी आहे की तो 5 मिनिटं आधी येऊन थांबलेला असतो लोकांसाठी. थँक्स. माझी पंक्च्युअलिटीला सीमाच नाहीये. अरे मी कोणासमोर बोलतोय की समर वेळेवर येतो? बापरे, एवी जे 10च्या पॉडकास्टला 11:30 आलेला माणूस आहे मी. येड्या, तुझ्याकरता वेगळाच रिस्पेक्ट. शाहरुख खान नंतर तूच व्हावा. आणि तू अशा माणसाला पंक्च्युअल व्हायला सांगतो म्हणजे 9च्या क्लासला ब्रश करून 8:58 घरातनं निघणारा माणूस मी तिकडे 7:30 उठून आवरून स्किन केअर करून रिव्हिजन करून आता मी असा माणूस झालोय. ओके, सो यू हॅव टू अँड यू हॅड टू चेंज युअर सेल्फ ऑब्व्हियसली. अरे 100%. कारण आता एवढे पैसे भरल्यानंतर आता घरचेच येऊन फटकवतील जर का माती गेली तर. हे अजिबात नाही, तसा माझा विचारच नव्हता मनात कधीच की घरचे येऊन फटकवतील वगैरे. आयुष्यच फटका देईल ह्याची भीती होती की आत्ता जर सुधारलो नाही आणि आत्ता जर मोठा झालो नाही ना मग मात्र प्रॉब्लेम आहे भाऊ. वय वर्ष 23-24ला पण जर तू 11-12 वाजता उठतोयस आणि प्रोडक्टिव्ह काही करत नाहीयेस तर मग भाऊ तू म्हणजे आयदर प्रचंड पैशात जन्मला आलायस नाहीतर मग तुला फिकीर नाही कशाची. आणि मला भीती आहे रे, म्हणजे खरं सांगायला गेलं तर प्रचंड भीती आहे मिडिओक्रिटीची. मला जे सगळी लोक जगतायत ना ते मला नाही जगायचं. मला सगळ्यांपेक्षा वेगळं जगायचंय आणि सगळ्यांसारखं असणं ही माझी भीती आहे. आणि या जगा पलेआड काहीतरी करणं हे माझं मेन ध्येय आहे आत्ता.
म्हणून मग माझं ठरलं होतं भाऊ की नाही, जर लोक 8ला उठतात ना 9च्या क्लाससाठी, तर आपण 7:30ला उठूया. 6:30ला उठणारे लोक आहेत. तेवढं भाऊ माझं काय अजून झालं नाहीये तयारी, पण चालू आहे. मला एक सांग, मी आता जेव्हा गेलेलो जर्मनीला दादाला भेटायला, तेव्हा मी तर वेकेशनलाच गेलेलो डॉइचलँड. या, पण म्हणजे असं पण नाही की मला काय तिकडे फार महिने आणि वर्ष थांबायचं आहे. बरं. पण द फर्स्ट 5 days पहिले मी गेलेलो आणि मग 5 days नंतर आई येणार होती. सो आम्ही असं एक 5 दिवसांचं मार्जिन ठेवलेलं, सो दॅट कियाला आम्हाला खूप दिवस एकटं नाही ठेवायला लागणार. सो पहिले 5 दिवस मी स्वतःच सगळं माझी स्वतःची हे बनवलेलं, शेड्यूल बनवलेलं की मला कुठे कुठे फिरायचं आहे आणि काय काय करायचं आहे. कारण की माझा दादा पण तेव्हा काम करत होता, म्हणजे 5 दिवस त्यांनी सुट्टी नव्हती घेतली. आई आल्यावर तिची सुट्टी चालू होणार होती आणि मग मी आमची ट्रिप चालू करणार होतो. पण पहिले 5 पण नाही, ॲक्च्युली 3 दिवस मला एवढं हिट झालं ना ती लाईफस्टाईल, की जे तू म्हटला ना की कोणाला फरक नाही पडत. असं नाही, आय एम नॉट सेईंग की पीपल आर बॅड वगैरे, बट द लाईफस्टाईल इज सो डिफरंट की एकदम असं लोनलीनेस जरा मला असा फील झाला. इव्हन मी वेकेशनला होतो की खूप शांतता आहे भाई. म्हणजे जेव्हा मी फायनली जेव्हा परत आलो, मला आठवतोय तो व्हिडिओ कॉल भाऊ, म्हणजे काय विचित्रच काहीतरी झालेलं भाई. म्हणजे आणि जेव्हा मी पुण्यात परत आलो फायनली, तेव्हा पण 5 दिवसांचा मार्जिन होता. सो मी पहिले एकटा झालेलो आणि मग मी फुल भाऊ युरोपियन कल्चर घेऊन आलेलो की भाऊ नाही, 2 व्हीलरनी नाही जाणार, बसनी फिरणार वगैरे काय विषय. आणि तिकडचं मी इथे अप्लाय करायचा प्रयत्न करत होतो. आणि मी बसनी आल्याला पुढच्या दिवशी जात होतो काय इथे इराणी कॅफेला, आणि मी बसमध्ये बसलो आणि मला असा सीन दिसला, समोर कंडक्टर बसलाय आणि त्याच्यासमोर 5 वेगवेगळे पॅसेंजर बसलेत काय, आणि असे सभा करून गप्पा मारतात एकमेकांची. आणि मला तो स्टार्क कॉन्ट्रास्ट हिट झाला भाऊ, कारण की मी ते जे सबवेज आहेत यांचे इकडे ज्या बसायचं तेव्हा सगळे लोक फोनवर आहेत भाई, कोणी एकमेकांची बोलत नाही, आणि इथे भाई गप्पा मारतायत. आणि ते मला तेव्हा असं हिट झालं की भाऊ इथे शिकायला येणं म्हणजे तर माझी फुल फाटेलच, कारण की म्हणजे लईच एकटा पडीन किंवा असं. तर मला तुला ते विचारायचं होतं की तुला आता किती महिने झाले का झालं वर्ष? 7 महिने. 7 महिने ना. हाऊ आर यू डीलिंग विथ इट, का आर यू गुड नाव? पहिली रात्र सर्वात डेंजरस माझ्या आयुष्यातली भाऊ. आपण कोथरूडात राहणारी पोरं आहोत खरं सांगायला गेलं तर. बरोबर. म्हणजे हॉर्न वाजत नसेल तर झोप लागत नाही, आवाज लागतो भाऊ, आवाज लागतो. फक्त शांतता खोलीत. चायला झोप नाही लागणार भाऊ याच्यात. हाऊ आर यू मॅनेजिंग लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप व्हाईल स्टेइंग इन लँकास्टर? खरं सांगायला गेलं ना तर अवघड होतं सुरुवातीला. पोरं असं कम्युनिकेट करणं नाही जमत आपल्याला. काय रे दिवसाभरात काय केलं? काही नाही भाऊ, जरा थोडं काम केलं, जरा थोडं खेळायला गेलो. म्हणजे दुनिया जरी बदलली असेल त्या दिवसात तरी कम्युनिकेशन कसं गरजेचं असतं ना हे मला तेव्हा कळलं भाऊ, जेव्हा तिने मला दाखवलं की मी कशा प्रकारे कम्युनिकेट करतो.